हेलो फ्रेंड्स, अपने इस वीडियो इंट्रोडक्शन के सेशन में आज का सेलिब्रिटी है मनीष उमाकांत धारतकर, रोल नंबर 0096। मनीष हा बुलढाण्याचा प्रॉपर असून तो हिराश्रमला राहतो, म्हणजे त्याचं बालपण हिराश्रमला गेलं. जसं की हिराश्रम हे बुलढाण्यामध्ये फेमस आहे सुखदास महाराजांसाठी. त्याचप्रमाणे मनीषने आपला हनुमाननगरचा एरिया त्याच्या लिलांनी फेमस केलेला आहे. मनीषबद्दल सांगायचे म्हणजे मनीष माझ्यासोबत हा डिसिजन टेबलवरती सोबत होता आणि आम्ही दोघांनी कॉलेज लाईफमध्ये खूप एन्जॉय केला. मनीष आमच्या मित्रांमध्ये थोडासा वेगळा टॅलेंट असलेला मुलगा होता. जसे की तो सर्वांना आवडायचा त्याच्या स्वभावामुळे. तसेच त्याचं जे बोलणं असायचं किंवा त्याचे जे शब्द असायचे ते नेहमीच आमच्यासाठी प्लिझंट आणि हार्ट टचिंग राहायचे. मनीषने कॉलेज डेजमध्ये कदाचित फार कमी वेळा कॉलेज अटेंड केलं असेल, परंतु त्याच्यामुळे त्याच्या अभ्यासावरती किंवा करिअरवरती फारच कमी फरक पडला असं मला वाटते. कारण की मनीष अशी ॲबिलिटी होती की तो फायनल इयरची एक्झाम पूर्ण एका महिन्याच्या अभ्यासामध्ये त्यांनी चांगल्या मार्कनी क्लिअर केली आणि नंतर MBBS झाल्यावर त्यांनी आपलं DCH गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ इथून पूर्ण केलं. DCH झाल्यानंतर त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस मेकरला सुरू केली. नंतर चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर त्यांनी मेकर मल्टी स्पेशालिटी येथे स्वतःचे शेअर घेतले आणि तिथे देखील आपली प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश केली. परंतु काही कारणामुळे सडन त्याने ते प्रॅक्टिस सोडून पुण्याला सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि सध्या तो आता पुण्याला सेटल झालेला आहे. ESS हॉस्पिटलमध्ये तो जॉब करतो आहे. सोबतच त्याची वाईफ आणि 2 सुंदर मुलं त्याला आहेत, एक आयांश आणि आराध्य. मनीष हा एक गुड नेचर, गुड हार्टेड, दुसऱ्यांबद्दल नेहमीच चांगले विचार ठेवणारा मुलगा आहे, जो आमच्या सर्वांकडून त्याला भरपूर प्रेम भेटलेला आहे व तो पण इतरांना प्रेम देतोस. असा हा मनीष हरफन मौला, हर हुन्नरी, हिराश्रमची शान, तसेच आमच्या भुजी गँगमधला इम्पॉर्टंट मेंबर. सध्या का बरं रुसला माहीत नाही, परंतु तो रियुनियनला यायचं नाही म्हणतोय. वी आर ट्राईंग ॲट अवर बेस्ट टू कन्व्हिन्स हिम, बट गॉड नोज ही विल कम ऑर नॉट. अशा प्रकारे मनीषबद्दल मी माझे मनातले 2-3 शब्द व्यक्त केलेले आहेत. आय विश व्हेरी ब्राईट जर्नी अहेड टू मनीष अँड ऑल्सो wish he will join the reunion in December. Thanks all.